हलव्या माशाची खंडकी घेतलेली आहे, ती आता पिठामध्ये आणि रव्यामध्ये डिप करायची आहे। नमस्कार मंडळी, विकास कोकणकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, प्रॉन्स हलवा फ्राय। मी मार्केटवरून कोलंबी आणलेली आहे, इकडे हलवा आणलेला आहे, कटिंग करून आणलेला आहे। याची आता रेसिपी बनवणार आहे। कोलंबी तवा फ्राय करणार आहे आणि हलवा पण फ्राय करणार आहे। हे बघा, मस्त छान कटिंग करून दिलेली आहे तिने। हे बघा, कोलंबी अशी साफ करून घ्यायची, अशा प्रकारे साफ करून घ्यायची आहे आणि त्यातनं ती तार आहे ती काढून टाकायची, कचरा आहे ते। कोलंबीची नाडी असते ती काढून घ्यायची अशी आणि टाकून द्यायची। दुसरी पण कोलंबी आपण साफ करून घेऊया। अशा प्रकारे साफ करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची 4-5 पाण्याने। अशा प्रकारे पाण्याने धुवून घ्यायची कोलंबी पण, हलवा पण। दोन 3 पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, मच्छी चांगली साफ करून घेतलेली आहे, 3-4 पाण्याने साफ केलेली आहे। ती आता मॅरिनेशन करायचं आहे। चला आपण मॅरिनेशन करू। मंडळी, अद्रक पेस्ट यामध्ये ॲड करतोय। अशा प्रकारे 2 चमचे घेतलेत हलव्यामध्ये। कोलंबीमध्ये पण 2 चमचे घ्यायचे आहेत अद्रक पेस्ट। आगरी कोली मसाला 2 चमचे, हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा। मिक्स करून घेऊया, सर्व मच्छीना लावून घेऊया आपले मसाले। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया सर्व साहित्य। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व व्यवस्थित सर्वीकडे लागला पाहिजे, सर्व तुकड्याने एकदम व्यवस्थित लागला पाहिजे मसाले पण। त्यामध्ये कोकम आगल टाकायचा आहे थोडासा आंबटपणासाठी। मस्त मिक्स झालेला आहे हलव्याचे तुकडे आपल्या। अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे, त्यानंतर फ्राय करायचा आहे। हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा आगरी कोली मसाला, चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे। असं जर तुम्ही बनवलात ना तर पुन्हा खाल। कोकम आगल ॲड करायचा आहे।
एकदम थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे. हा तांदळाचं पीठ घेतलेला आहे, ह्यामध्ये ॲड करायचा आहे रवा. मिक्स करूया. मिक्स करायचं आहे. तवा गरम करत ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे मस्त. त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकूया. 2 पळ्या तेल टाकूया. गॅस थोडा स्लो करूया. त्याच्यामध्ये आता कोळंबी बुडून डीप करायची आहे. अलगद अशी तेलावरती ठेवूया. दुसरी पण कोळंबी आपण फ्राय करूया. अशा प्रकारे तिला डीप करायचं, अलगद ठेवायचं. कोळंबी आपण पलटी मारून घेऊया. हे बघा मस्त कडक झालेली आहे, पण पलटी मारूया. पलटी मारून घ्यायची कोळंबी. दुसऱ्या साईडने आपण फ्राय करूया. टायगर प्रॉन्स आहे. मस्त पलटी करून घेतलेली आहे. 5 मिनिटं ठेवूया. कोळंबी आपण काढून घेऊया. कोळंबी फ्राय झालेली आहे बघा मस्त. मस्त फ्राय झालेली आहे, कडक फ्राय झालेली आहे. काढून घेऊया. हलव्या माशाची खंडकी घेतलेली आहे, ती आता पिठामध्ये आणि रव्यामध्ये डीप करायची आहे. अशा प्रकारे त्यामध्ये हे करून घ्यायचं आहे. सर्वीकडे पीठ लावून घ्यायचं आहे, रवा लावून घ्यायचा आहे. नंतर तेलामध्ये सोडायचे अलगद. छान असं कडक फ्राय करायचं आहे. दुसरी तुकडी आपली फ्राय होते. तिसरी तुकडी आहे फ्राय होते. अशा बाकीच्या तुकड्या आपण फ्राय करून घेऊया. तुकड्या आपल्या पलटी मारून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बघा मस्त कडक फ्राय झालेला आहे. 3 तुकड्या पलटी मारून घ्यायच्या आहेत. हे बघा मच्छी फ्राय होते. इथं आपण काढून घेतलेली आहे मच्छी सर्व. कोळंबी आहे, हलव्याची तुकडी आहे. बघा कोळंबी
कोळंबी कशी फ्राय झालेली आहे. हलव्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे. तिखलं आणि मच्छी तयार झालेली आहे फ्राय करून. असं छान फ्राय झालेली आहे कडक. तुम्ही पण घरी करून बघा एकदा, मस्त छान होतं. तुम्हाला आम्ही ताट सजून दाखवतो. चपात्या, राईस, आपलं हलव्याचं तिखलं, हे आपल्या हलव्याचं तिखलं. आता हलव्याचे तुकडे ठेवायचे आहेत. डिश सजवायची आपली छान. कोळंबीच्या फ्राय केलेल्या कोशिंबीर आहे आपली, टॅमॅटो, कांदा. डिश आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण बनवून बघा एकदा. छान व्हिडिओ होते, छान डिश होते तयार. बघा डिश सजलेली आहे आपली. बघा किती क्रिस्पी झालेली आहे. छान झालंय ना? कसं वाटलं तुला? मस्त ना? बघा मस्त क्रिस्पी झालेली आहे हलवा. कोळंबी आहे, कोळंबी खाऊन दाखवणार आहे आता. कसे आले लाडू? मस्त आले.